आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। निराशेतून किंवा भावनेच्या भरात सरकारमधून मोकळं करा असं बोललो नव्हतो, माझ्या मनात स्ट्रॅटेजी होती, ती अमित शहांना मी सांगितली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली, लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केलं, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महाराष्ट्रातले उद्योग पळवले हा नरेटिव्ह तयार केला, मात्र गुजरात, कर्नाटक, दिल्ली मिळू नये त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, फडणवीसांचं वक्तव्य। आपण 3 नाही तर 4 पक्षांसोबत लढत होतो, चौथा पक्ष हा खोटा नरेटिव्ह होता, संविधान बदलणार हा विषय आपल्याला थांबवता आला नाही, फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीत काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला, मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। आताची वेळ उणे काढण्याची नाहीये, प्रवक्त्यांनी समजून उमजून बोलावं, नितेश राणेंचं नाव घेत फडणवीसांचा सल्ला। राहुल गांधींचा वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा, काँग्रेस कार्यकर्त्याला वायनाडमधून संधी देणार राहुल गांधी, रायबरेलीतून खासदार राहणार। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता बनावं, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये प्रस्ताव, तर विरोधी पक्षनेता होण्याबाबत विचार करणार असल्याची राहुल गांधींची प्रतिक्रिया। सोनिया गांधींची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड, काँग्रेसच्या सर्व खासदारांचा एकमताने निर्णय, सोनिया गांधी यांची सलग 5व्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड।